इकडे दिवीच्या आठवणीने दीक्षाच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. कधीतरी दिग्विजय भेटेल या आशेवर जगत होती ती, पण आज ती आशाही मावळली होती. मनस्वी, तुझ्यामुळे दिग्विजय मला सोडून गेला, पण मी तुला सहजासहजी सोडणार नाही. आता पुढे. हे कधीचे फोटो आहेत? दीक्षा फोटोचं निरीक्षण करत म्हणाली. खूप आधीचे. तेव्हा भाई नवीनच होता बिझनेसमध्ये. तेव्हा त्याचं MBA वगैरे पण झालं नव्हतं. म्हणजे तुमची ओळखही नव्हती त्यावेळेस? दक्ष विचार करत म्हणाला. मग ही काय करते तिकडे? दीक्षाने फोटो झूम करून दक्षला दाखवला आणि तो डोळे विस्फारून पाहायला लागला. मनस्वी? दोघे आश्चर्याने एकमेकांकडे पाहून म्हणाले. दक्ष, मनस्वी इथे काय करते? दीक्षाला प्रश्न पडला होता. तोच मीही विचार करतोय दीक्षा. याचा अर्थ त्यांची ओळख कॉलेजची नाही आहे. मनस्वी आधीपासूनच? दक्ष विचार करत म्हणाला. दक्ष, मला वाटतं या बिझनेस मीट्सनी दिवीनी मनस्वीचा काहीतरी संबंध असावा. दीक्षा म्हणाली. दीक्षा, तुला मनस्वीबद्दल डिटेल्स माहिती आहेत का? तिचं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे? दक्षने तिला विचारलं. तसं फारसं काही मला माहीत नाही आहे दक्ष. ती स्वतःबद्दल काही सांगायची नाही ना. दिवी कधी काही बोलला. तुला म्हणाले ना मी, ती मला गूढ वाटायची. मी ज्या ॲड्रेसवर गेलेले तोही तिचा स्वतःचा नव्हता, रेंट आऊट केलेला होता. हां, पण तिची एक मैत्रीण होती माया, कदाचित तिला माहीत असेल. मनस्वीच्या आणि देवीच्या तोंडून तिचं नाव ऐकलं होतं बऱ्याचदा. आपल्याला आधी मायाला शोधावं लागेल. मायाचा काही ॲड्रेस वगैरे? दक्षने विचारलं. जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे तिचे वडील पॉलिटिशियन होते. प्रसाद एरावत नाव त्याचं. माया त्यांचीच मुलगी. बाकी म्हणशील तर मला माहीत नाही, दीक्षाने सांगितलं. बरं ठीक आहे, मी आपल्या माणसांना कामाला लावतो, दक्ष म्हणाला. दोघेही विचारात पडले. दोघांच्या मनात अनेक प्रश्न घोळत होते, ज्यांची उत्तरं फक्त मनस्वीकडे होती. त्यामुळे मनस्वी हाती लागणं फार महत्त्वाचं होतं. या सगळ्यात मूळ विषय बाजूला राहिला होता, तो म्हणजे पुरावे. दीक्षा दक्षला विचारणार इतक्यात त्याचा फोन वाजला. हॅलो. हो, अगं पण अचानक कसं काय? हो, येतो आम्ही लगेच. दक्षने गडबडीत कॉल कट केला. काय झालं दक्ष? दीक्षाने विचारलं. दीक्षा, आपल्याला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल. आईची तब्येत बिघडली आहे, दक्ष उठत म्हणाला. अरे पण असं अचानक काय झालं? दीक्षा ही जराशी घाबरली. काही कल्पना नाही. दिव्याने डॉक्टरांना कॉल केलाय, ते येत असतील. आपण निघूया. हो चल. दीक्षा आणि दक्ष घरी यायला निघाले. दक्ष घरी आला तेव्हा डॉक्टर नुकतेच घरी आले होते. ते अनुराधाबाईंना तपासत होते. दक्ष आणि दीक्षा अनुराधाबाईंच्या रूममध्ये निघून आले. काय झालं डॉक्टर? आईची तब्येत कशी आहे? काय झाले तिला? दक्षने हायपर होत विचारलं. त्यांचा BP वाढल्यामुळे त्यांना चक्कर आली. त्यांनी कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन घेतलं असेल म्हणून असं झालं. मिस्टर कारखानीस त्यांना टेन्शन येईल असं काही वागू नका. त्यांची काळजी घ्या. मी दिलेली मेडिसिन्स वेळेवर घ्या. डॉक्टर. ओके डॉक्टर, थँक्यू. दक्ष डॉक्टरांना सोडायला बाहेर गेला. दिव्या आणि दीक्षा आईंजवळ बसून राहिल्या. दिव्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. दिव्या, शांत हो बरं तू. आईंना काहीही होणार नाहीये, दीक्षा तिला जवळ घेत म्हणाली. वहिनी, दिग्विजय भाई आणि बाबा गेल्यावर आईने कसंबसं स्वतःला सावरलं होतं. दक्ष दादाने हे घर, हा बिझनेस, मला आईला या सगळ्यातून बाहेर काढलं. त्याने स्वतःची कधीच पर्वा केली नाही. तू येईपर्यंत तो नेहमी उदास असायचा, पण तू या घरात आलीस नि घरातलं वातावरण बदललं. दक्ष दादा हसायला लागला. आई पहिल्यापेक्षा खुश राहायला लागली आणि आज तुला असं पाहून आई पुन्हा खचलीये, दिव्या म्हणाली. दिव्या, दिग्विजयचं जाणं माझ्यासाठी शॉकिंग होतं. माझा खूप चांगला मित्र होता ग तो. त्याच्या अनपेक्षितपणे जाण्याचा त्रास होणारच ना मला. पण तू नको काळजी करू, मी आईंना त्रास होऊ देणार नाही, दीक्षा तिला समजावत म्हणाली. दिव्या, दक्षने दारात उभं राहून तिला हाक मारली. दादा. दिव्याने धावत येऊन त्याला मिठी मारली. शांत हो बाळ, मी आहे ना. मी आईला काही होऊ देणार नाही. तू आता रूममध्ये जाऊन आराम कर. मी आईसोबत थांबतो, दक्ष तिला थोपटत म्हणाला. नाही नको दादा, तुम्ही दोघे आराम करा, मी थांबते. तुम्हीही कंटाळले असाल. काही वाटलंच तर मी बोलावीन तुम्हाला, दिव्या म्हणाली. दिव्या, अगं थांबतो आम्ही, दीक्षा म्हणाली. डोंट वरी वहिनी, मी आईची नीट काळजी घेईन, दिव्या म्हणाली. बरं ठीक आहे, काही वाटलं तर लगेच सांग. दिव्याशी बोलून दीक्षा दक्ष त्यांच्या रूममध्ये निघून गेले. दोघेही थोडे नर्वस होते. चेंज करून बेडवर आडवे झाले. दिवसभराच्या दगदगीने विचार करत दोघे झोपी गेले. मध्यरात्री तहान लागली म्हणून दीक्षाला जाग आली. तिने बाजूला पाहिलं तर दक्ष तिथे नव्हता. हा एवढ्या रात्री कुणीकडे गेला? दीक्षाने वॉशरूम चेक केलं. बाल्कनी चेक केली तर दक्ष तिथेही नव्हता. तिने त्याला कॉल करायला मोबाईल हातात घेतला तर त्याचा मोबाईल तिथे साईड टेबलवर होता. कुठे गेला असेल हा? दिवी. येस, दिवीच्या रूममध्ये गेला असेल. दीक्षा तडक दिग्विजयच्या रूमकडे यायला निघाली. आज दिग्विजयची रूम लॉक नव्हती. तिने हलकेच दरवाजा पुश केला. दक्ष दिग्विजयच्या फोटोसमोर बसून होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्याने त्याचा आणि दिग्विजयचा फोटो छातीशी कवटाळला होता. भाई, का केलंस तू सुसाईड? एकदा तरी माझ्याशी बोलायचंस रे. आपण एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करायचो.
असं असताना एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवली. आज अशी सिच्युएशन आली की काय करावं काही सुचत नाही. तू आणि बाबा गेल्यावर मी आई आणि दिव्याला माझ्या परीने सांभाळायचा प्रयत्न केला. पण तुझी कमी वेळोवेळी जाणवतेच, स्पेशली आईला. आज तिची अवस्था पाहून मला हरवल्यासारखं वाटते. दक्ष हवालदिल होत म्हणाला. दीक्षा लांबून पाहत होती. तिचेही डोळे अश्रूंनी डबडबले होते. दक्षाचा त्रास तिला समजत होता. तिने अश्रू पुसले आणि रूममध्ये निघून गेली. दक्षची ही बाजूही असेल असं वाटलं नव्हतं. एरवी अगदी डॅशिंग वागणारा दक्ष इतका इमोशनल आहे खरंच वाटत नाही. त्या दिवसानंतर घरचं वातावरणच बदलले. सगळेच डिस्टर्ब झालेत. नाही दीक्षा, असं होऊन चालणार नाही. तुझ्या पायी आई आणि दिव्याला का त्रास द्यायचा? मला नॉर्मल वागावं लागेल. दिवीच्या बाबतीत जे झालं ते तर शोधायचंच आहे, पण त्यासाठी मी बाकी लोकांचा जीव टांगणीला नाही लावू शकत. दीक्षा मनाशी काहीतरी ठरवत म्हणाली. दक्ष कधीतरी पहाटे रूममध्ये आला. दीक्षा शांतपणे झोपली होती. त्याने तिच्यावर नजर टाकली. परत एकदा मनात विचारांनी थैमान घातलं. गिल्टी नजरेने तिच्याकडे पाहत दक्ष तिच्या शेजारी आडवा झाला. तिच्याकडे पाहता पाहता कधीतरी त्याला झोप लागली. DDS उठ चल, दीक्षा दक्षला उशीने बडवत म्हणाली. तिच्या अचानक हल्ल्याने दक्ष चुळबुळला. सकाळ सकाळ काय कटकट लावलेस ग तू? सुखाने झोपूही देत नाहीस, दक्ष चिडत उठला. त्याला आधी सारखं बोलताना पाहून दीक्षाने मनातून हुश केलं. झोपतोस काय कुंभकर्ण? दिनेश दादांचं लग्न आहे, मग तयारी कोण करणार? दादा काका काकी आज इकडे येत आहेत. कॉल होता त्यांचा. आईंना बरं नाही म्हटल्यावर आपल्याला कामं नको का करायला? आळशी कारखानीस, दीक्षा कमरेवर हात ठेवत म्हणाली. आळशी कुणाला म्हणतेस? तुला माहीत नाही मी? बास हां बास, उगाच बडाया मारू नकोस. जा पटकन आवरून घे. दीक्षाने त्याला ढकलत बाथरूममध्ये पाठवलं. ती बाहेर निघून आली. दीक्षा बाहेर आली तेव्हा दिव्या डायनिंगवर उदास बसून होती. तिला असं शांत बसलेलं पाहून दीक्षाला वाईट वाटलं. चेहऱ्यावर हसू आणत ती दिव्याकडे निघून आली. दिव्या, अशी बसून काय आहेस? आज दिनेश दादा येत आहेत. लग्नाची तारीख जवळ आले, आपल्याला तयारी करायची ना? चला, शॉपिंग बाकी आहे अजून आणि बरंच काही पेंडिंग आहे. असं बसून कसं चालेल? वहिनी, आईंसोबत मी बोलते. दिव्या, जे घडलं ते आपण बदलू शकत नाही. तुम्हाला असं उदास पाहून दिग्विजयला वाईट वाटेल आणि दक्षही. तुम्ही खुश राहावं म्हणून दक्ष हर तऱ्हेने प्रयत्न करतोय. तुम्ही नाराज राहिलात तर त्याला वाईट वाटेल ना? दीक्षाने तिला समजावलं. बरोबर आहे तुझं, पटतंय ना तुला? चल मग जरा नाश्त्याचं बघ, मी आईंना भेटून आले. दीक्षा अनुराधांना भेटायला रूममध्ये आली. आई, बरं वाटतंय का आता? दीक्षा रूममध्ये येत म्हणाली. दीक्षा तिला पाहून परत त्यांचे डोळे भरून आले. आई, शांत व्हा बरं. मला सांगाल का काल काय झालं होतं? अचानक तुमचा BP कसं काय वाढला? कसलं टेन्शन घेतलंय तेवढं? दीक्षा त्यांच्या शेजारी बसली. दीक्षा, माझा दिग्विजय, असं म्हणत अनुराधा रडू लागल्या. आई, दिग्विजयसोबत जे झालं ते आपण शोधून काढूच. मला कळते तुम्हाला खूप त्रास होतोय, पण दिव्या आणि दक्षकडे पाहून तुम्हाला स्वतःला सावरायला हवं, हो ना? दीक्षा त्यांना समजावत म्हणाली. समजते ग मला. दिग्विजय गेला आणि लगेच हेही गेले. सगळी जबाबदारी माझ्या दक्षवर येऊन पडली. तोही खूप खचला होता ग. त्याचा लाडका भाई गेल्याचं दुःख त्याला सहन होत नव्हतं, पण त्याने स्वतःला सावरलं आणि या घरालाही. आमच्यासमोर तो कधीच रडला नाही, पण दिग्विजयच्या रूममध्ये जाऊन त्याचा फोटो छातीशी कवटाळत रडत राहायचा. खूप गुणाचा आहे दक्ष. खूप मस्तीखोर होता तो. सगळ्यांना हसवत राहायचा. पण अनुराधा, हो ना, मग तुम्हाला त्रासात पाहून त्याला किती त्रास होत असेल सांगा. दिनेश दादा तुमच्या मुलासारखे आहेत. निवेदिता दिदी ही तुमचीच आहे. त्यांचं लग्न ठरलंय आणि तुम्ही अशा असाल तर कसं वाटेल त्यांना? दीक्षा, हो ग, ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. तेच म्हणतेय मी. तुम्ही आता बाकी कसला विचार करू नका. आपण सगळे मिळून लग्नाची तयारी करू. दीक्षा त्यांना समजावत म्हणाली. बरोबर आहे तुझं. दीक्षा, तू या घरात आलीस आणि या घराला घर पण आलं. माझ्या दक्षिणे ही गोष्ट एकदम चांगली केली बघ. अनुराधाबाई दीक्षाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या. तसं दीक्षाने हसून त्यांच्याकडे पाहिलं. बरं, तुम्ही नाश्ता करायला बाहेर येत आहे की आत आणून देऊ? दीक्षाने विचारलं. नाही, नको, मी बाहेरच येते, अनुराधा म्हणाल्या. बरं चालेल. दीक्षा बाहेर निघून गेली. दक्ष आवरून नाश्ता करायला खाली निघून आला. डायनिंग टेबलवर आईला बसलेलं पाहून त्याला खूप बरं वाटलं. आई, तुझी तब्येत कशी आहे? दक्षने विचारलं. मी ठीक आहे. दक्ष, आज दिनेश, वहिनी, भाऊजी सगळे येत आहेत. उद्यापासून बाकीचे नातेवाईक येतील. आपली काहीच तयारी झाली नाही आहे. अनुराधा, आई, तू बिलकुल काळजी करू नकोस. मी आहे ना, मी सगळं करतो, दक्ष म्हणाला. आई, दक्ष बरोबर बोलतोय. तो सगळी तयारी करेल. दिव्या, दक्ष उद्या आपल्याला शॉपिंगला पण नेणार आहे. तू, मी, आई, काकी आपण सगळे जाऊ, हो ना दक्ष? दीक्षाने त्यांच्याकडे पाहिलं. हो. दिव्या, यावेळेस मी आणि दक्ष एकमेकांना मॅचिंग करणार आहोत, हो ना दक्ष? दीक्षा काहीतरी विषय काढून वातावरण बदलायचा प्रयत्न करत होती. दक्ष, वहिनी, गेल्या वेळेस दादाला फालुदा आणायला सांगितलेलास, यावेळी काय?
दिव्याने डोळे मिचकावत विचारलं. तशा आई हसायला लागल्या. यावेळेस तुझा दादा आपल्यासाठी काजू कतली आणणार आहे, हो ना दक्ष? दीक्षा, तुझी सगळी फरमाईश लिस्ट एकदाच काढून दे हा बायको. तुझा नवरा तुझ्या सगळ्या फरमाईश पूर्ण करेल. परत म्हणशील हे नाही केलं ते नाही केलं. दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला. ये हुईना बात. दिव्या दीक्षाला टाळी देत म्हणाली तशी दीक्षाने पटकन मान खाली घातली. दक्ष तिच्याकडे एकटक पाहत होता. आजकाल त्याची नजर त्याला दगा देत होती. त्याला असं एकटक पाहताना पाहून तिला अकॉर्ड फील झालं. तिने त्याच्याकडे रागाने पाहिलं तशी त्याने हसत नजर नाश्त्याच्या प्लेटकडे वळवली. नाश्ता आवरून दक्ष ऑफिसला निघून गेला तर दीक्षा तिच्या कामाला लागली. संध्याकाळपर्यंत दिनेश आणि त्याची फॅमिली मुंबईत दाखल झाली. दीक्षाने सगळी सूत्र तिच्या हातात घेतली होती. अनुराधाबाई तिची लगबग पाहत होत्या. या घरची सून म्हणून ती हर एक गोष्ट अगदी जातीने करत होती. दीक्षा बा, आपल्याला नातेवाईकांसाठी गिफ्ट घ्यावी लागतील. मी काय म्हणते, आपण उद्या शॉपिंगला जाऊया. अनुराधा, तुम्ही आम्हाला काय करायचं काय नाही तेवढंच सांगा. तुम्ही दगदग करू नका. मी आणि दीक्षा सगळं करू. चालेल ना दीक्षा? काकी म्हणाल्या. हो चालेल ना, तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. बरं काकी, तुमचे भाऊ वगैरे येणार आहेत ना उद्या? त्यांच्यासाठी गेस्ट रूम रेडी ठेवल्यात. अगदी काही इश्यू आला तर कार्तिक दादा आहेत, तिकडेही सोय होईल. अरे बापरे, ते हळदीच्या प्रोग्रामाबद्दल दक्षला सांगायचं राहून गेलं. काकी, मी जरा आले. दीक्षा लगबगीने बाहेर निघून गेली. तिची गडबड पाहून दोघी हसायला लागल्या. अनुराधा, दीक्षा खूप गुणी आहे, खूप नशीबवान आहे दक्ष. बघा ना, लग्नाची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन समर्थपणे पेलतेय. काकी कौतुकाने म्हणाल्या. खरं आहे तुमचं. दीक्षा या घरात आनंद घेऊन आली. अनुराधा म्हणाल्या. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सगळेजण शॉपिंगसाठी जायला निघाले. दिनेश, त्याचे आई वडील, अनुराधा आणि दिव्या दिनेशच्या गाडीत होत्या. त्यांनी मुद्दामच दक्ष आणि दीक्षाला सेपरेट गाडीतून पाठवलं होतं. तू मुद्दाम असं केलंस ना? दीक्षा नाक फुगवत म्हणाली. आता मी काय केलं? दक्षने विचारलं. तू आईंना आणि दिव्याला दादांच्या गाडीतून का पाठवलंस? दीक्षाने विचारलं. अरे मी कुठे पाठवलंय, त्यांच्या त्याच गेल्यात. दक्ष, तू उशिरा का आलास? वेळेवर आला असतास तर त्या आपल्यासोबत आल्या असत्या ना. दीक्षा, मी मीटिंग करून मग इकडे आलोय. थोडा उशीर तर होणार ना. तुला इतकंच होतं तर जायचे स्वतःची गाडी घेऊन. मी अडवलं होतं का तुला? दक्ष वैतागला. तू माझ्यावर विनाकारण का चिडतोय सांगशील? अरे मी कुठे चिडलोय तुझ्यावर? तूच रागावलेस. तुला माझ्यासोबत यायचं नव्हतं तर सांगायचं ना, मी नसतो आलो. मी तुला काही करणार आहे का दीक्षा? आजपर्यंत आपण कायम सोबत फिरलोय. एकदा तरी तुला काही केलंय का मी? माझंच चुकलं. मला समजायला हवं होतं. तेव्हा नितीन होता म्हणून तू माझ्यासोबत येत होतीस. मीच मूर्ख आहे. दक्ष रागात समोर पाहू लागला. त्याच्या अशा बोलण्याने दीक्षा एकदम शांत झाली. थोड्या वेळात दोघे शॉपिंग मॉलमध्ये पोहोचले. दिनेश शॉप बाहेर थांबून कोणाशी तरी फोनवर बोलत होता तर महिला मंडळ आत गेलं होतं. दिनेशने नजरेने इशारा केला तशी दीक्षा आत निघून गेली. दक्ष बाहेर थांबून होता. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.